नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज हॉल साफ करायला घेतला आहे आणि इतका सगळा पसारा झाला आहे. आता नको असलेलं सगळं साहित्य मला बाजूला करायचं होतं आणि डीप क्लिनिंग करून मला वाटतं पाडव्याला केलं असेल. त्यावर वरचेवर थोडंफार जाळ्या काढणं, धूळ कुठं बसते तेवढं आपण पुसतो, पण पूर्ण डीप क्लीन असं पाडव्यापासून म्हणजे झालेलंच नव्हतं. सोफा वगैरे 8 दिवसाला सरकवून झाडणं हे ते होतं, पण प्रत्येक कोपरा ना कोपरा आपण दसऱ्याला ज्या पद्धतीने करतो तसं आज मला साफ करायचं होतं. तर अगोदर सगळ्या जाळ्या काढून घ्यायच्या होत्या. आता बघा, पाडव्यानंतर जास्त सण नसतातच, त्यामुळं स्वच्छता कमी राहते. आता हळूहळू म्हणजे गौरी गणपती येतात, लगेच दसरा दिवाळी असं चालू राहतं आणि सण असले की आपण साफसफाईला म्हणजे साफसफाई करायला घेतो, कारण सणावाराला घर स्वच्छ असेल तरच सण असल्यासारखं आपल्याला वाटतं. आता अगोदर सगळ्या जाळ्या काढायच्या होत्या. जाळ्या तशा थोड्याफार झालेल्या, इतक्या नव्हत्या पण थोड्याफार होतातच. आता फॅनवरची धूळ वगैरे आता आज झाडूनच काढते मी. फॅन आता माझ्या हाताला खुर्चीवरून पण येत नाही, शिडी लावूनच तो पुसायला लागतो. तर किचन वगैरे साफ करताना म्हटलं शिडी खाली आणली की मग फॅन वगैरे सगळं आहे ते पुसून घेऊया. झटकून जेवढी धूळ निघते तेवढं मी काढून घेते. पण आज स्वयंपाकात मुलांच्या चपात्या आणि छोले त्यांना दिलेलं होतं सकाळी. मुलं 7:30ला जातात, तर त्यांचा डबा दिलेला होता. नंतर इथं आज सासूबाईंनी गरगट्याचा आळूचा गरगटा असतो ना, तो करायला घेतला आहे. तर आज सासूबाई स्वयंपाक करायला मदत करतात. तर त्यांनी कारल्याची भाजी आणि आळूचा गरगटा, शक्यतो आळूचा गरगटा ज्यावेळी असतो तर त्यावेळी त्याच करतात. आणि कारल्याची भाजीसुद्धा त्यांच्या हातची ना अजिबात कडू लागत नाही, तर त्या बनवतात. तर इथं त्यांनी ना भाजी शिजवून घेतली, म्हणजे आळूची पानं काय देठं टाकून शिजवून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वगैरे टाकून ते शिजवून घेतले. नंतर यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि खोबरं लसूण ह्याचं वाटण, खडे मसाले पण म्हणजे त्यात जिरं दालचिनी ते पण घालतात, हिरवी मिरची. तर इथं बघा छान असं त्यांनी कारलं केले, बघूनच हे तोंडाला पाणी सुटतं. तर त्यांनी केलेलं कारलं ना अजिबात कडू लागत नाही, छान होतं ते. तर ह्याची डिटेल रेसिपी पण ना मी एखाद दिवशी वेळ असेल त्यावेळी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथं ना ह्या आता भाजीला फोडणी द्यायचे, अगदी साध्या पद्धतीने करतात, जास्त मसाले वगैरे नसतात, तरी पण ह्या भाज्या अशा छान लागतात. तेलामध्ये फक्त जिरा आणि लसूण बारीक करताना पण टाकलेला आहे, लसूण थोडा भरपूर वापरतात. तर त्यामध्ये परत असा थोडासा वरून पण फोडणीत टाकला आहे. लसूण आणि हळद टाकायची, तर ती राहिली होती ती नंतर वरून टाकली. नंतर ही वाटून घेतलेली ह्याची आळूच्या पानाचा गरगट्टा आहे केलेला, तर तो टाकून घ्यायचा. गरम पाणीच यामध्ये टाकायचं, नंतर पण टाकायचं झालं तर जेवढं पाहिजे तेवढं. आता तुमच्या बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की सासूबाईंच्या हातची एखादी रेसिपी शेअर करा. तर एखाद दिवशी लॉंग व्हिडिओमध्ये मी ना शेअर करेन डिटेलमध्ये. तर इथं नंतर शूट घ्यायचं झालं नाही, रात्री एवढी शिल्लक राहिलेली होती. सकाळची भाजी संपून स्वयंपाक नंतर झाल्यानंतर ना तशी जेवणं लवकर असतात, त्यामुळं मुलं गेली तरी ना राहिलेला स्वयंपाक आधी करून घ्यायचा लागतो आणि नंतर राहिलेली कामं मग आवरायची चालू असतात. आता ह्यावरती पण ना बरीचशी धूळ बसली होती. आता हे सगळं काढायचं, पुसायचं आणि परत लावायचं, ह्यात पण टाईम जातो. आता प्रत्येक ह्याच्यात दसऱ्यात कसं आपण काढतो ना, तशी प्रत्येक गोष्ट हॉलमधल्या आज काढून साफ करायचं होतं, कारण बरेच दिवस झालं डीप क्लीन झालं नव्हतं. आणि आता एवढा पाऊस नाही, पण तरी पण वातावरण चेंज झालं आहे आणि इतकी धूळ नाही उडत. थोडं चिरचिर आल्यामुळं धूळ बसते खाली, त्यामुळं म्हटलं आता सगळं डीप क्लीन करूया. आज हॉल करायचा होता, नंतर किचन, असं एक एक रूम साफ करूया म्हटलं. आणि आता केलं की मग नंतर गणपतीत वगैरे वरच्यावर केलं तरी चालतंय, मग दसऱ्यात परत सगळं डीप क्लीन करायला येतं. ह्याच्यात पण ना सगळं गौरी ह्याचं साहित्य असतं ना, देवपूजेचं जे काही साहित्य असतं तेच आहे. तर देवघराचं पण हे ड्रावर्स क्लीन करून घेतलं. प्रत्येक टेबल, आता ह्या टेबलवरती पण यांचं सगळं म्हणजे प्रिंटर वगैरे लॅपटॉप इथं सगळं असतं आणि त्यांचं LICचं ज्या काही फाईल वगैरे आहेत त्या सगळ्या ह्या टेबलवरती असतात. तर तेच पण सगळं काढून साफ करून ठेवलं. आणि नको असणाऱ्या ना गोष्टी इथं कसं आपण घेईल ती म्हणजे कधी तर वापर होईल करून असं ना ठेवून दिलेले असते त्या, तर ते सगळं आज काढलं, बाजूला काढलं. आता जे चांगलं आहे, ज्याचा वापर होणार आहे अशाच गोष्टी ठेवणार आहे. आणि हे बऱ्यापैकी हे जर दिसतंय तुम्हाला, तर हे सगळं रद्दीचंच साहित्य आहे. प्रत्येक ड्रॉवर क्लीन केला, म्हणजे टीव्हीच्या खालचं इथं बाजूला जे दिसतंय ते पण साफ करून घेतलं. आणि ह्याच्यात ना सॉक्स, रुमाल, देवपूजेसाठीचं नॅपकिन वगैरे ना ह्याच्यात ठेवलं, जे की मी ऑनलाईन घेतलेलं होतं.
त्यामध्ये बरंचसंच. आणि मुलांचं मग थोडंफार किरकोळ साहित्य असतं ते पण एखाद्या ड्रॉवरमध्ये मग बसतं. नाही सॉक्सही असं वरती राहिलं तर मग ते पसारा होतं. त्यापेक्षा एका ह्याच्यात ठेवलं की म्हणजे पटकन सापडतं कधी काय पाहिजे असेल तर. रुमाल ही शाळेच्या वेळी मग आपली गडबड होत नाही, त्यांना जे हवं असतं ते मग एका जागेला मिळून जातं. तर हे पण सगळं काढून आधी पुसून घेतलं, त्यातलं पण नको असणाऱ्या गोष्टी बाहेर केल्या. तर आता हे सगळं एवढं वेस्टच सामान आहे, जुनं खराब झालेलं सॉक्स किंवा इकडचं तिकडं. मुलं म्हटलं की आता आमच्या जान्हवीला ना पसारा करायची खूप सवय आहे. म्हणजे तिला प्रत्येक गोष्ट काही ना काही सारखं घ्यायचं, कट करायचं, काहीतरी बनवायचं, असलं उद्योग तिचं चालू राहतं. आणि ते बनवणार आणि नंतरचा पसारा आहे तो ती आवरत नाही. त्यामुळं तिचाच यामध्ये अर्धा तरी पसारा निघतो. आणि प्रत्येक वेळी आता अजून दसऱ्यात जरी साफ केलं ना परत एवढं निघणारच आहे, हे ठरलेलंच असतं. वर्षातून 2दा तरी एवढं वेस्ट सामान काढतेच, तरी पण निघतच राहतं. पण आता तिला सांगितलं आता काय असं एक्स्ट्राचं इतकं तुला जेवढी गरज आहे तेवढंच घ्यायचं आणि नीट ठेवायचं. कारण त्यांचा पसारा जरी त्याने आवरला तरी ना बरं पडतं. तर आता हे सोफ्याचे कवर धुवायला टाकायचे आहेत. आणि सोफा वरचेवर होतोच झाडून 8 दिवसाला वगैरे. ह्याच्या पाठीमागं कसं पूर्ण झाडू पोचत नाही, त्यामुळं कचरा राहतोच आणि ह्यावरती धूळ राहते, त्यामुळं बसतेच. आता सोफ्याचं कवर एक मला दुसरं घ्यायचं आहे वरती पण टाकायला, पण मला जसं पाहिजे तसं इथं अजून भेटलं नाही. आणि ह्याला कसं रेडीमेड आहे ते एक सेट पुरत नाही, 2 सेटला घ्यायला लागतात. थोडासा मोठा येतो हा बनवून सोफा घेतल्यामुळं. तर ह्यावरची धूळ सगळी काढून घेतली. आता पाठीमागचं वगैरे झाडून पाठीमागं पण एखादी जाळी होती किंवा ह्या एका कोपऱ्यात थोडासा कचरा राहतो म्हणजे तिथंपर्यंत झाडू पोचत नाही. बाकीचं जेवढं पोचतं तेवढा निघतो, पण तरी पण थोडंफार राहतंच पाठीमागं. तर सगळं झाडून पुसून घेतलं. आणि नंतर सोफासुद्धा ओल्या कापडानं मी फॅन फास्ट करते आणि कापड पाणी पिळून ना सोफा पुसून घेते. मशीनला कवर लावलेलं तोपर्यंत कवर पण सुकलेलं होतं. तर ते सोफ्याचं कवर, उशांचं कवर सगळं टाकलं. आणि घर आवरल्यानंतर असं छान फ्रेश वाटतं. असं म्हणजे आपल्याला साफ करायच्या अगोदर वाटत नाही की एवढा कचरा निघेल, पण काढल्यानंतर ना घरात स्वच्छता म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं. तर सगळं इथं माझं ना सगळं म्हणजे हा टेबल, देवघराचं, टी व्हीचं युनिट, हे जिन्याखाली इन्व्हर्टर वगैरे असतं, तर ते सगळंच म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी साफ करून झालेली होती. तर आज हॉल साफ करून झालता. आता परत उद्या किचन साफ करायला घ्यायचं होतं. तसं तर हॉलला आणि किचनलाच बराचसा वेळ जातो आणि बाकीच्या रूममध्ये काही एवढं जास्त पसारा नसतो, त्यामुळे त्या होतात पटकन. तर एक रूम करून रोजच्या रोज म्हणलं ते सगळं साफ करून घेऊया पूर्ण घरच. आणि साफ केल्यानंतर बघा एवढ्या जागेत खूप सगळ्या गोष्टी नंतर बसतात. पसारा कमी झालेला होता आणि वेस्ट सामान सगळं काढून टाकल्यामुळं कमी जागेत सगळं राहतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.